नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी धनंजय भालेराव, MBA ॲग्री, क्षत्रिय प्रबंधक ॲग्रोपिक इंडस्ट्रीज महाराष्ट्र. शेतकरी बंधूंनो, हळद मशागतीचे कार्य आता जवळपास शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत आणि बहुतांश शेतकरी काही रोटावेटरच्या अवस्थेत आहेत, काही रोटावेटर नंतर बेड मारण्याचे आहेत, काही जणांनी बेड मारून त्याला दाबणी सुरू केलेली आहे. तर खूप शेतकऱ्यांचे फोन आले किंवा शेतकरी भेटले, त्यानंतर एक प्रकर्षाने जाणवलं की शेतकऱ्यांना खताचं नियोजन आणखी पुरेपूर समजलेलं नाही आहे किंवा तत्सम लोकांनी एक बंबार्डिंग केले ब्रेनवर की इतके जे काही खत आहे ते आपल्याला बेड मारण्यापूर्वी किंवा रोटावेटर केल्यानंतर आपल्याला मातीत फेकणे खूप जरुरी आहे. शेतकरी बंधूंनो, हा न्यूनगंड डोक्यातून काढून टाका. 15-15, 20-20 हजार रुपयांचे हप्ते जर आपल्याला मोकळ्या रानात टाकायचे म्हणलं तर हे निव्वळ व्यर्थ आहे. एखाद्या विद्यापीठाने शिफारस केली आहे का? नाही. बेसल डोसमध्ये आणि जमिनीच्या मोकळे खत फेकण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बेसल डोस हा लागवड करतेवेळी किंवा पान वर आले वेळेस जो आपण पहिला डोस देतो त्यावेळेस खते टाकली जातात. मोकळ्या रानात खते टाकायची शिफारस कुणीही करत नाही. आणि करतं कुणाला? ज्यांच्या जमिनी फारच चोपनाट आहेत किंवा खारवट आहेत, ज्या जमिनीची पाणी धरून साठवण्याची क्षमता अजिबात नाही आहे, त्या जमिनींसाठी शिफारस करतात. तर काही शेतकऱ्यांचं आता तुम्हाला उदाहरण देतो. काही शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मळी टाकली, त्याच शेतामध्ये जिप्समही टाकलं, त्याच शेतामध्ये आता 15-15, 20-20 हजाराची 10-26 त्यातच आलं, पोटॅश त्यातच आलं, पुन्हा त्याच्यासोबत ही 4 किलोची बॅग, ही 10 किलोची बॅग, ही 20 किलोची बॅग. अरे काय चाललंय काय? म्हणजे काय आपला शेवटी खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ कुठे बसणार आहे? आणि कोण सांगते? कुठला तो शास्त्रज्ञ? काय त्याच्याकडे हे आहे उगा? आणि शेतकरी एक तो कसा असतो, त्याचं म्हणजे शिक्षण पूर्णतः झालेलं नसतं, त्याचा भोळेबाबडेपणाचा फायदा घेतला जातो. एखादा सो कॉल्ड शेतकरी असतो, त्याचे आर्थिक लागेसंबंध असतात कुणासोबत तरी XYZ माणसासोबत. तो सांगतो हे 20,000चं टाका, मला 40 क्विंटल झालं, 50 क्विंटल झालं. शेतकरी बंधूंनो, वसमत हिंगोलीचा पट्टा हा वारंवार हळदीचं क्षेत्र आहे. त्यामुळे इथे जो शेतकरी आज तागायत ज्या जमिनीत हळद लागवड कधीही न केलेली आहे त्या जमिनीत तो 40 किंवा 40च्या पुढे जाऊ शकतो. किंवा जो शेतकरी तिला रोजही काही ना काहीतरी देतो, त्याचा खर्च आणि त्याचं 40 क्विंटल बरोबरी चालतं. आपल्या शेतात होतं काय? एक तर आपला हिंगोली जिल्हा ऑन ॲन ॲव्हरेज प्रति हेक्टर म्हणजे प्रति शेतकरी 2.5 हेक्टरच्या पुढं नाहीची. तर त्यामुळं शेतकरी बंधूंनो, आपण आपल्या शेतात किती खर्च करतोय? 1.25 लाख खर्च करायचा आणि 35 क्विंटल हळद घ्यायची. आणि दुसरा शेतकरी 30,000 खर्च करतोय, त्यालाही 35 क्विंटल 30 क्विंटल येते. मग तुमच्या 1.25 लाख रुपयाचं गणित कुठं जुळवायचं? बरं, आता मी तुम्हाला याचं शास्त्रीय पूर्ण समजावून सांगतो. आपण आता या मातीत खत फेकताना काय फेकतोय? 10-26-26 पोटॅश, निंबोळी पेंट, दाणेदार, त्याच्यासोबत ही 10 किलोची, ही तुमची काळी जमीन सुधारण्याची, ही गांडूळ वाढवण्याची, हे वाढवण्याची. आणि काय आता यातलं सर्वात महत्त्वाचं घ्या, युरियाचं कार्य सुरू कधी होतं? तो दुसऱ्या दिवशी कार्य सुरू करतो, 8 दिवसात पूर्णतः संपतो. युरिया संपला. त्यानंतर आता 10-26 मधला नंतर स्फुरद घ्या. स्फुरद 25व्या दिवशी 25 ते 30 दिवसात त्याचा कालावधी आटपून जातो. त्यानंतर घ्या पोटॅश, 45व्या दिवशी सुरू करतं, 70व्या दिवशी संपतं. आता तुम्ही 10 दिवसाआधी त्या खतं फेकून दिलेले आहेत मोकळ्या जमिनीत. 45 डिग्रीमध्ये तुमचा अर्धा नायट्रोजन तर वर उडून गेलाय, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, उरला काय? स्फुरद. तो 30-35-40 दिवस. त्यानंतर पालाश म्हणजे पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश तुमचा 45व्या दिवशी सुरू होणार, 70व्या दिवशी संपणार. तुमची हळद म्हणजे खत टाकून झाले तुमचे 10 ते 15 दिवस आणि 10 ते 15 दिवस तुमची लागवड होणार नाही. हा झाला महिना. तिथून पुढं 15 ते 20 दिवस तुमची हळद वर येणार नाही. आणि पोटॅश वापरला कधी जातो? ज्या वेळेस पोटबंडा किंवा नवीन बंडा किंवा नवीन माल हळदीला लागवायला सुरुवात होते किंवा तिचं आकारमान वाढवणं, ते फळांची साईज आणि याच्यासाठी आहे. तुमच्या फळ लागणारे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुम्ही पोटॅश टाकताय मेच्या रखरखत्या 45 डिग्रीमध्ये. कुठं जुळतंय का हे डोक्याला? एखाद्याने शेतकऱ्याच्या भोळेबबडेपणाचा फायदा किती घ्यावा? ज्या शेतकरी बंधूंनो, आणखीही सांगतोय, तुम्ही मळी टाकलेली असाल, सरळ बेड मारा. बेड 4.5 फुटावर घ्या. तो घेतल्यानंतर त्यातही रेस लागली, कुणाचा बेड उंच राहील, कुणाचा हे राहील, सरळ दाबून घ्या. फक्त इतकी गल्ली खेळतो ना आपण, तितका दांड राहायला पाहिजे. कारण हळद नंतर आपल्याला माती लावायलाही सोपी जाते, कारण माल तो बाजूला लागतो, वर नाही लागत. हे डोक्यातून काढून टाका. जितका पण बेड उंच तितका माल.
बेड पूर्णतः दबला गेला पाहिजे. मधल्या 1 ते 1.25 फुटामध्ये हळद लागवड झाली पाहिजे. आपल्या एक नवीन कोळपे निघालेले आहेत वसमत साईडला आहेत, ते वरून सरीवरून चालतात, त्याने एक सरी मारून घ्यायची आणि त्याच्या आत लावायची. तुम्हाला खत टाकायचाच असेल तर त्यावेळेस टाका, तो तरी लागू होईल ना, कारण त्याचे कार्य तोपर्यंत 15-20 दिवसात हे निघून जाईल, त्या हळद वर बीजांकुरण होईल आणि नंतर ते खत घ्यायला सुरुवात करील. पण आता मला हे नाही कळत, तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्यात कोणी तुमच्या डोक्यात इतकं भरवलंय? लाख 1.25 लाख रुपये एकरी खर्च असतो का हळदीचा? बरं, हेच जर आज युद्ध सुरू असतं आणि जर पूर्णतः बाहेर देशातलं हे बंद झालं असतं, तुम्हाला हळद इथे जमिनीवर फेकून द्यावी लागली असती. 1000 रुपयांनी कोणी विचारलं नसतं तिला. कुणाचाही सल्ला ऐकायचा असेल ते आपल्या उरासी प्रभणी कृषी विद्यापीठ आहे, त्या शास्त्रज्ञांचा ऐका. घरोघरी दारोदारी कंपनीवाले आहेत, हे याने हे होतं, त्याने ते होतं, कशाने काही होत नाही. लाड फक्त आपल्या या जगात मायन बाप सोडले तर प्रत्येक जण हा लुटायला बसलेला असतो. तर शेतकरी बंधूंनो, बेसल डोस टाकायचाच असेल, तुमची जमीन जर क्षारवट असेल किंवा चोपनट असेल तर दाणेदार टाकून द्या स्टार्टिंगला आणि मग बेड मारा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा तरी होईल. बाकी पोटॅश 10-26-26, 20-20-0-13 याच्या अजिबात नादाला लागू नका. राहिली गोष्ट आणखी एक, ह्या व्हिडिओ मुद्दाम मी यामुळेच रागात बनवलेला आहे. दुसरी एक गोष्ट, बेड मारल्यानंतर एखादा पाणी पडू द्या. 45 डिग्री सेल्सिअसमध्ये निघालेलं अंकुरण नासून जाईल. उगाच स्पर्धा या शेजाऱ्यासोबत करण्याच्या नादात लागवडी करत बसू नका. जोपर्यंत हवेत थंडावा येत नाही तोपर्यंत हळद लागवड करण्याच्या मागे लागू नका. आणखी बेड झालं, ड्रीप आताच उन्हाळ्यात आथरून घ्या, कारण काही शेतकरी काय करतात, शेतकरी बंधूंनो, आता हळद लागवड करून घेऊ, मस्त पाऊस पडेल, मग आपण दिवाळीच्या टाईमला टाकू, असं मी खूप शेतकऱ्यांचं पाहिलं. यानं होतं काय, मधल्या कालखंडामध्ये स्पेसिफिक कालावधीमध्ये जो पावसाचा खंड पडतो, या खंडामध्ये मग खूप स्ट्रेस बसतो हळदीला. त्यावेळेस आपल्याकडे ठिबक नसतं, मग काही शेतकरी स्प्रिंकलरचा अवलंब करतात. त्यामुळं आणि त्यावेळेस काय होतं, मग ड्रिप टाकायला अडचण जाते, खूप प्रॉब्लेमला फेस करावं लागतं. त्यामुळं उन्हाळ्यातच बेड पाडल्यानंतर पहिलं ठिबक आतरून घ्या, टेस्टिंग करून घ्या, पाणी शेवटपर्यंत योग्य येते का. पहिल्या ड्रिपरला आणि शेवटच्या ड्रिपरला वाटी ठेवून बघा, ड्रिपर लाईन आपली किती फुटापर्यंत जाते. काही जणांच्या जमिनी 350 फूट 400 फूटपर्यंत ड्रिप आथरले. जसा पहिल्या ड्रिपरला पाणी पडते तसं शेवटच्या ड्रिपरपर्यंत पडते का, हेही समजून घ्या. त्यानुसार योग्य नियोजन करा आणि आर्थिक नियोजन करायला शिका. 100 रुपये खर्च केला तर कमीत कमी त्यातून आपल्याला 200 रुपये तरी उत्पन्न निघाय पाहिजे. 1.25 लाख खर्च करायचा हळदीला, 2 लाखाचं उत्पन्न घ्यायचं, यात आपला विकास होणार नाही. आणि हे 1.25 लाख रुपये तुम्ही निव्वळ हे त्यातले 30-40 हजार रुपये सोडून द्या, ते कामाचे आहेत. पण वरचे जे 60-70 हजार रुपये आहेत हे निव्वळ उडवताय. हे कुठंतरी थांबायला पाहिजे, शेतकरी जगला पाहिजे. चालतं, धन्यवाद. काही आणखी अपडेट असतील तर मी नक्कीच, मला ज्या गोष्टी पटत नसतील त्या नक्कीच पुढच्या व्हिडिओत मांडेल. तुर्तास धन्यवाद.